नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं, तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला, तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत, तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते, त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे, तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण, अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन, प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपणा सर्वांना विनंती. शुभम भवतु. नमस्कार. वंदनीय दादांच्या परमभक्त दादरच्या परब आजी या सगळ्यांना माहितीच आहेत. त्यांची आम्ही मुले आणि सुना, आम्ही सगळे दादांचेच भक्त. मीरा परब कपाळे, साधना परब या मुली, अनिल परब, सौ अनुराधा परब, दिलीप परब व सौ राधिका परब मुले आणि सुना. धन्यवाद. आपला मार्ग वेगळा कसा, अजून काही सांगता येईल? आहेच की साधं सोपं निराकरण, सहजासहजी. आणि आता आम्हाला तर कामकाज नाहीच आहे, फक्त साधना करतो आम्ही. बरं. आणि असं आम्ही सांगतो ना की हा गुरुमार्गात असं असं आता आमचं बघतात. मग माझ्या म्हणजे आमचे नातेवाईक, म्हणजे माझ्या भाच्या किंवा माझ्या बहिणी, त्याही जायला लागल्या, त्यांना अनुभव आले. नंतर माझ्या मुलीचं आत्ताची रिसेंट एक घटना आहे. माझ्या त्याच मुलीच्या विषयावर येणार होतो आता, की तुम्ही दादा असताना तुम्ही दादांचे प्रत्यक्ष अनुभव घेतले आणि त्यांचे तिला, पण आता दादा नाहीत. दादा नाही. म्हणजे दादा निराकार स्वरूपात असताना पण त्यांचे अनुभव येतात का? हो, ती शक्ती प्रवाहित आहे का हे हो, आपल्याला आहे ना. ते कसं आता तुम्हाला हे जे कसं जाणवलं? सांगितलं आमचे पुनर्जन्म आहे गुरु आशीर्वादांमुळे. आणखीन हा आता एक आत्ताची नुकतीच घडलेली घटना आहे ही. माझ्या मुलीच्या सासूबाई आहेत. त्या मुलीच्या लग्नाला आता 10 वर्ष झाली. त्याही अधेमध्ये यायच्या आपल्या केंद्रावर. तर आता 1 वर्षापूर्वी ना खूप आजारी होत्या त्या. खूप आजारी होत्या. आणि मग ते इतकं आजारपण वाढत गेलं. म्हणजे त्यांचे ब्लड रिपोर्ट्स वगैरे नॉर्मल नव्हते आपल्यासारखे. तर आता त्यांना आता US ला जायचं होतं. तेही कॅन्सल करावं लागलं. का तर डॉक्टर बोलले तुम्ही जाऊ शकत नाही. त्यांचं हिमोग्लोबिन म्हणजे त्यांचे रिपोर्ट्स बरोबर नव्हते. आणि आम्ही पण तिथे US ला होतो तेव्हा. मी आणि हे. मग ते मला सतत डोक्यात होतं, की त्यांचं यायचं तिकीट काढलं होतं. डॉक्टर बोलले जायचं नाही, तुम्ही जाऊ शकत नाही. कॅन्सल झालं. म्हणजे काय करतो आम्ही, ते 6 महिने तिथे असतात. ते आले की आम्ही तिथे असतो. नातवंड आहेत ना. तर
आम्ही आलो आणि मग ह्या रविवारी आम्ही समजा आलो, पुढच्या रविवारी मी कामकाज केलं त्यांच्यासाठी. त्यांना विचारलं, मी करू का? करा म्हणाल्या त्या. आणि त्यांनी जे निराकरण सांगितलं इथे पुणे केंद्रावर आपल्या, तर त्यांनी जे निराकरण सांगितलं ते त्यांनी केलं तसं ते त्यांना सांगितलं. मग ते उदी दोरे मी ते थोडं कुरिअर केले. ते बोरिवलीला राहतात. त्यांनी ते केलं. 11 शनिवार झाले. आत्ताच झाले. आता मागच्या रविवारी मी ते सांगितलं केंद्रावर जाऊन की, तर ते म्हटलं, त्यांना विचारलं तुम्हाला कसं वाटतंय? मी आता काय सांगू? आणि त्याच्या अगोदर त्यांचे सगळं परत चेकअप झालं. त्यांना आता परत जायचं आहे ना US ला त्यांचं ते कॅम्प. तर चेकअप झालं. सगळे रिपोर्ट्स तुम्हाला विश्वास नाही वाटणार, चांगले आले. एकदम थोडंसं त्या म्हणजे थोडं त्यांचा हार्ट वगैरे वीक आहे. हां. तर ते आता डॉक्टर बोलले जा, ग्रीन सिग्नल दिला. तुम्ही जाऊ शकता. आता 16 जूनला चालल्या. 16 जून ना? 16 जूनला चालल्या. तर हा एक आत्ता समोरचा अनुभव आहे. आम्ही बघितलं त्या किती आजारी होत्या. हेमोग्लोबिन 8 पर्यंत होतं. 8 ते 14 पर्यंत गेलं. ते इंजेक्शन देऊन पण ते थोड्यापुरतं वाढायचं आणि परत कमी व्हायचं. पण हे जसं निराकरण चालू केलं नॉर्मल होतं. फोनवर त्यांना बोलता येत नव्हतं. त्यांना खूप खोकला होता, झोप लागत नव्हती. आता खोकला गायब. हे असे अनुभव आहेत खूप. आपल्या आता नवीन सेवकांना, जे केंद्रावरती नवीन सेवक येतात, तर त्यांना तुम्ही काय म्हणजे काय सांगू शकाल की त्यांनी पुढे कसं वर्तून ठेवलं पाहिजे? सेवकांनी आलेला भक्त म्हणजे दादा सांगायचे त्यावेळी, तर भक्ताशी कसं वागलं पाहिजे. जो आलेला तो रंजलेला गांजलेला असतो, दुःखी असतो. म्हणजे त्याच्यासाठी येतात. जे नवीन येतात ते आपण जे जुन्या, आता आपण प्रश्न विचारायलाही जात नाही, तर त्यांच्याशी चांगलं वागलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे व्यवस्थित, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. असं अरेरावी करून काही चालणे. आणि बाकीच्या दादांनी ज्या निराकरण दिलेले आहेत त्याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे. प्रश्न आलेल्याचं त्यांना, जरी तुम्ही बसलात तर तुम्ही जर दुसऱ्याच ह्याच्यात असाल तर ते दादांचं लिंक कसं होणार? ते येणार नाही तुमचं. तुम्ही समोरच्या भक्ताचं नुकसान करताय की नाही. तर तोही अभ्यास करा दादांनी दिलेल्या निराकरणाचा. आता दादांची निघालेली आहेत पुस्तकं सगळी सेमिनारची. जर त्याला सेवा करायचीच आहे तर तो अभ्यास करणं आवश्यक आहे. दादांची जी सेमिनार झाली आहेत, दादांची निवेदनं आहेत, तर त्यांनी तो अभ्यास केला पाहिजे त्याला जर सेवक व्हायचं आहे तर. आणि कसं इतकं सोपं दादांनी दिलेलं आहे. परत ते दिनचर्येचं आपली दादांनी पुस्तिका दिली बघा, ती त्यांनी वाचावी अवश्य. हे मला अगदी म्हणजे ह्याचे अनुभव आम्हालाही आले. त्याच्यामुळे आणखीन तुम्हाला काही सांगायचं? मला काही सांगायचंय. दादा जेव्हा आमच्या घरी आले होते, आमची परिस्थिती ना 60 साली 1960 ते 65 इतकी परिस्थिती वाईट होती की मी जाऊन ना पितळेची आणि तांब्याची भांडी, मी तेव्हा लहान होतो, तेव्हा शाळेत 5वी 6वीत होतो, तेव्हा मी कढीकरचं दुकान होतं, मारवाडी कढीकर, ती विकायची आणि मग घरी अन्न आणायचो. अशी परिस्थिती. नंतर वड्या 2.5 रुपयापासून या शाळेत जाऊन विकायची वडी. मग ती तिथे देवारे म्हणून होते समोर, त्यांनी जागा दिली रस्त्यावर, स्ट्रीट फूड बरोबर, ती विकायला सुरुवात केली. आणि ते आस्ते आस्ते आमची परिस्थिती चांगली झाली. आणि नंतर दादा भेटले. दादा मग घरी आले. घरी आले दादाने आम्हाला हे दिलं, ₹1.25 देवापुढे ठेवायला दिला. नाही तुम्हाला पहिली परिस्थिती तशी कधी आयुष्यात येणार नाही. आणि त्यांना आम्ही अनुभव घेतोय. प्रत्येकांचे आमचे 4 जणांचे 2-2 फ्लॅट झालेले आहेत, स्वतःच्या हिमतीवर केलेले आहेत. ते मुलं शिकली, पुढे गेली, आणि आता प्रत्येकांच्या गाड्या झाल्या. आणि आता ती परत परिस्थिती येणार नाही. ती आम्हाला दादांनी जे कृपाशीर्वाद दिलाय, परत परिस्थिती कधी येणार नाही. म्हणजे पुढे ती वाढत जाणार चांगली परिस्थिती. बरोबर. हा एक अनुभव आहे. दादा साक्षात परमेश्वर असताना तुमची परिस्थिती गरिबीची असताना सुद्धा तुमच्या घरी आले. हो. असा काही भेदभाव नाही की नाही आम्ही मोठ्याचकडे जाईल. छोटं आमच्या चाळीतलं घर.
आणि आम्ही तो ते येऊन सगळा गेल्यामुळे जिना- तिथलं सगळं भरभराट झाली. हो. लाकडी जिना होता पूर्वी माहित आहे ना ते लाकडी जिने लाकडी. असायचे. हो. ते सगळे पुसले होते म्हणजे दोन जिने, एक असा आणि एक असा हम्म. आणि एक कॉमन गॅलरी. हम्म. पूर्ण ती कॉमन गॅलरी पुसली होती. दादा जिना येणार दादा म्हणून. येणार आपल्याकडे. रांगोळी काढली. तर त्या आनंदामध्ये आम्ही ते सगळं करत होतो. आणि दादांनी हे बघितलं नाही रूम छोटी आहे घर नाही नाही काही नाही. तो फक्त भक्त आहे एवढं. हो. ते असं नाही आता किती आता. आहे श्रद्धा दादा ज्या आसनावर बसले होते ते आसन आहे हा. फोटो बघाल. हा. आणि हे दादांचं अक्षर आहे. तुम्ही माझ्या हे बघा. हे यांना दिलेली लक्ष्मी, हे दादांच्या हातचे पैसे ते आम्ही जपून ठेवलं. जपून ठेवले. हे त्यांनीच दिलेत सगळे. आणि ही प्रतिमा साई शक्ती ही नाही त्यांनीच दिलेली आहे ही. दादा. आणि हे दादांचं अक्षर आहे. ते असं हाताने शुभम भवतु जे लिहिलेलं आहे ना ते दादांचं दादाने अक्षर हाताने आहे. लिहिले. अच्छा. हे दादांनी. आशीर्वाद आशीर्वाद ही लक्ष्मी, हा आशीर्वाद दादांचा. ते घरी असतात, घरी आले आणि ह्या कार्डावरचं पण तेव्हा आम्ही हे पण एक- बिझनेस चालू केलेला, तर हे तेव्हा उघडा. ते आशीर्वाद दिलेला. हे उघडा. हेच आहे. हे दादांचं अक्षर आहे. हे खालचं जे अक्षर आहे ना हे शुभम भवतु आणि हे स्वस्तिक हे दादांनी काढले. आणि या नावाने करायला सांगितलं का? हो. हा म्हणजे हा काही जे करणार त्याच्यासाठी हा आशीर्वाद आहे. हे त्रयमूर्ती दादाने नाव दिलेलं. आणि ही लक्ष्मी ही आमच्या सासूबाईंनी आईंनी घेतली ही डबी. हो. ही आम्ही लक्ष्मीपूजनाला ह्याचं पूजन केलं. आणि जेव्हापासून ते वाढ झाली ती वाढ होतच गेली. कधी खाली आले आता नाही. असं काही वाटतच नाही की म्हणजे आता जे आहे मायनस कधीच नाही. खूप समाधान असं वाटतं जे आहे. म्हणजे थोडक्यात की दादांनी जे सिद्ध केलेले आहे ओंकार साधना, आरती साधना, ज्ञान संवेदना वर्ग हा, आणि या ज्या गोष्टी आपण फॉलो करतो त्या आपल्या सगळ्यांच्या कार्यालय सगळ्यांच्या म्हणजे आयुष्यात किंवा बदल आणतोय. बदल आणतात. तर ते कसे पूरक आहेत म्हणजे त्याबद्दल तुम्ही काय सांगू हो. शकता? नाही आईला जेव्हा बोलवलं दादांनी हो. आमच्या घरात सगळे देव चांदीचेच होते. साईबाबांचं तर तिला म्हणे सगळे उचल आणि विसर्जन करून टाक म्हणे. आईने सगळे गोळा केले आणि विसर्जन करून त्याच्यात चांदीची पिंड होती, चांदीचा गणपती बंद करा. आमच्या 10 दिवस गणपती होता, पण नंतर परिस्थिती 1.5 दिवसावर आला. आम्हालाच खायला नाही तर त्या गणपतीला प्रसाद काय देणार. आम्ही अक्षरशः तेव्हा सांगितलेलं ना मध्ये हो गणपती त्या वर्षी की या वर्षीपासून गणपती त्यांनी स्वतः घरी आणला सगळ्यांना होता. सांगितलं. हा, सगळ्यांना त्यात बरेचसे भक्त अजूनही आणले आले नाहीत. त्यावेळेला. त्यावेळी काय सांगतात गणपती आले नाहीत, पण ज्यांनी हे केलं थांबवलं आमच्याकडे शांत झालं सगळं. घर शांत झालं. असं हा. ते असं म्हणाले ना दादा की तिला सोडवा. हो. काय सोडलं काय? देवी म्हणजे टाक होते ना देवीचे. तुमच्या घरात होते. हा ते सगळे प्राणप्रतिष्ठेने ते- बसवलेले आजोबांनी. तिला सोडा तुमच्या ह्याच्यातून हो, हो. असे आईचे शब्द मी ऐकले. म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरची ही गोष्ट आहे. त्या आई सगळं ते आणि आम्हालाही असं आमच्या आई वडिलांनी तिच्याही आई वडिलांनी की असं कधी सांगितलं नाही अरे हे असं का की तुम्ही काही सत्यनारायण पूजा नाही किंवा हे कधीच नाही. जे सासरी आहे ते तुम्ही करायला हवं. या आणि सगळ्या चांगलंच होतं ते. नाही असं नाही. याच्यातून या तुमच्या सगळ्या जपून ठेवलेल्या आठवणी आहेत या सगळ्या तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी हो. चालणार त्यात आमच्या आहेत. पुढच्या पिढीला दुःख माहिती गरिबी सांगितली. काहीच नाही माहिती. म्हणजे सगळ्या आध्यात्मिक मार्गांमध्ये आणि गुरुवंश आहेत हा सगळे. वेगळा मार्ग आहेच आहे. अगदी वेगळा मार्ग आहे. तेच मी म्हटलं ना कुठली काळजी वाटतच नाही क्या बात. कुठल्याच गोष्टीची. आणि इतरांपेक्षा दादांचा मार्ग वेगळाच आहे. वेगळा. अनुभव तिचा. ते मी बघितलं नाही.
माईक आई वेगवेगळ्या ठिकाणी जायची म्हणून वेळेची परिस्थिती होती ना, जेव्हा परिस्थिती असते माणसाला तेव्हा सगळीकडे जातो ना. हो अरे तिकडे जा, ते सगळे ते काय म्हणतो जे आपण, सांगतील ते ते सांगतील ते हा, जायचं. हा. म्हणजे अगदी पत्रिका पाहणाऱ्यापासून तर पोपट पाहणाऱ्यावर सगळीकडे जातो हा, आपण. हा, ते सगळं झालं आमचं करून. आमचं ते सगळं करून झालं आणि नंतर मग दादांची भेट झाली आणि तेव्हापासून सगळं बंद झालं. हा. हा, देव फक्त हा. दादा, बाकी हम्म. कोणते बाकी नाही. जोडलं नाही आमचं. हम्म. तुम्ही आता बघाल ना तिथे काही नाही फक्त दादा, हा, आमचं दादा संत महाराज आणि साईबाबा. थोड्या वेळाने त्या फोटोंबद्दल पण कुठेतरी माहिती सांगाल ना, आपण त्याचं एक वेगळं आहे घेऊ. म्हणजे तेच आता आपला हा जो मार्ग आहे, या मार्गांमध्ये फक्त आध्यात्मिकच केलं जातं असं नाही, काही काही सामाजिक ऋण पण केले जातात. तर त्या सामाजिक ऋणांबद्दल आपलं काही मत आहे का, की दादा असं याचे सामाजिक ऋण पूर्ण करतात, केंद्रावरनं केले जातात, तुमचा काही तसा अनुभव आहे का? नाही, आता आपण दादांनी स्वाध्याय मंडळ स्थापन केलेलं हा. आहे. ते स्वाध्याय मंडळात आपण पैसे भरतो, बरोबर. त्यात पण आपला उद्धारच आहे खरा. हो, हो, हो. तर तेव्हा त्यात सेमिनारमध्येच सांगितलं ना, तो प्रसंग की बाबा पण सांगायचे ना, की कोणाला मदत करायचा म्हणजे ह्या हाताने मदत जेव्हा कराल तर ह्याला कळलं नाही पाहिजे कोणी केली पाहिजे मदत, आणि ज्याला मिळेल म्हणजे त्यालाही समजलं नाही पाहिजे आपण कोणी केली, आणि जो देतो त्यालाही कळलं नाही पाहिजे कोणाला दिली गेली. स्वाध्याय मंडळ हेच करतं. जो देतो तो मदत नाही. हा, म्हणजे आपण स्वाध्याय मंडळात भरतो पैसे, स्वाध्याय मंडळ मदत करतं. मग ज्याला मदत मिळते त्याला माहिती नाही कोणी दिली आहे मदत, आणि ज्यांनी पैसे दिले त्याला माहिती नाही कुठे गेली आहे मदत ती जसे कोणाला. आमच्या तर आईने तसं तो हे आहे. स्वाध्याय मंडळाला मदत केली आहे. आमच्या आईने स्वाध्याय मंडळाला मदत केली आहे ते केंद्रावरती. तेव्हा ती ह्याच्यासाठी केली, मंदिर घेण्यासाठी जागा घेतलेली पुण्याला, त्यावेळी मदत केलेली. पण मी सांगू शकत नाही किती मदत केली तिने, पण केली आहे मदत. चाचांच्या इथे पण तिने केंद्रावर प्रशालासाठी केले. ताज्या लावल्या ताज्यांच्या तिथे. त्याच्यामुळे म्हणजे आईने तर पूर्ण, आम्ही पण आहोतच, पण आईमुळेच आम्ही पुढे. आई माझ्या आजोबांच्या अगोदर साईबाबांची भक्त आहे, मग त्याच्यानंतर माझे आजोबा आई झाले, पण आणि साईबाबांचं आमच्याकडे आहेच, त्याच्यामुळे आम्ही आणखीन जास्त जवळ गेलो दादांच्या. मग दादानंतर आमचे सर्वस्वच झाले. मला गोव्याला भेटले, आणि तिथे भेटण्याचं कारण म्हणजे आम्हाला दादांचीच भेट हवी होती. दादा म्हणे काय प्रॉब्लेम आहे, तर प्रॉब्लेम तसं काही नाहीच ना, प्रॉब्लेम काही नाही. आणि मग दादा भेटले, दीपक दादांना सांगितल्यावर त्या दरम्यान दादा कोणालाच भेटत नव्हते, आणि त्या दिवशी मग दादांनी दीपक दादांना करून दिली. बसा बसा मग आमच्याशी बोलले वगैरे, आणि म्हणाले उद्या लवकर निघा, गोवा सोडा. त्याच्यानंतर आपल्याला इंदिरा गांधी गेल्याचं कळलं. त्या दिवशी आम्ही गेलो, त्या दिवशी. आता त्यांनी तसं नाही आम्हाला सांगितलं इंदिरा गांधी जाणार म्हणून, पण काही लवकर गोवा सोडा. नंतर ते सगळं बंद पाडलं ना, रेल्वेचं वगैरे सगळं बंद केलं. दादांची भेट झाल्यानंतर तेव्हा दादांच्या पाया पडलो, तेव्हा म्हणजे बघूनच आम्हाला इतकं हे झालं होतं, काय दादांच्यात आहे आणि काही नाही. ते आजारात पडले होते, खूप असे अशक्त झाले होते. म्हणाले निघा आता, आणि निघाल्यानंतर मी पाठोबा कल्चरला सेमिनारला आमच्या आईच्या त्या माझी मुलगी गेला, तू गोव्याला आली होतीस ना, तिला त्यांनी विचारलं. मी बऱ्याच दिवसांनी माटांग्याला होतो, म्हणाले तू गोव्याला आली होतीस, म्हणजे हो. आणि माझ्या मुलांनी पण नाही, दादांना भेटल्याच्या पण जायचं. 12 साडेबारा वाजून गेले होते, आम्ही सकाळीच पोचलो होतो तिथे. केंद्रावर आपण लवकर जातो ना, त्याच्यामुळे माझी मुलंही आता दादांचं सगळं करतात, त्यांना खूप दादांचं आहे. माझ्या मुलाला सांगितलं काही नाही केलं चालेल, पण साधना केली पाहिजे. किती त्याला जर सकाळी 5 वाजता जायचं असेल तर 4 वाजता उठतो, मग साधना करतो आणि मग जातो. साधना झाल्याशिवाय पाय पडत असं त्याचं आताही आहे. आता 50 वर्ष झाली त्याला. त्याचा मुलगा आता जातोय केंद्रावर. माझा नातू, त्याचं नाव ओंकार, दादानीच म्हणजे केंद्रावरनं ठेवलेले. आमची सगळी पूर्ण कुटुंब म्हणजे परब आजी आणि मी कपाळे, आम्ही सगळे दादांशिवाय आमचं काही पान आलं. माझी मुलगी तिथे
केंद्रावरच जमलं. तर तिचा मुलगा तो आता अमेरिकेत आहे. तो तिथे साधना करतो, हे बदलतो, जागा बदलतो दर आठवड्याला आणि ह्याला. त्याचंही तिथे चालू आहे. तोही करतो. मी पाठवलेल्या आरती मोबाईलमधल्या तो ऐकतो. त्याच्यामुळे दादा अजून या ह्याच्यात असं असं दादांचे काही अजून कसे अनुभव आहेत का जे तुम्हाला शेअर करायचे असं वाटतं? एकदा मी दादांना असंच पाया पडायला म्हणून गेले. त्यामुळे बरं झालं तू आलीस, हे औषध घे आणि तुझ्या नवऱ्याला द्यायचं आहे. तर ही माझ्याबरोबर होती. तर हिला म्हणे तू जाते का, कारण साईनाथ माझ्याकडे असायचा. तर म्हणे नाही, म्हटलं अहो मीच जाते. त्या अमरनाथला आम्हाला कंपनीत घर मिळालं होतं. तर मी गेले तर दरवाजावरच गेल्यावर वाचलं म्हणतो बरं झालं वहिनी तुम्ही आलात, साहेब आजारी आहेत म्हणे खूप. अरे आणि तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हतं. साहेबांना आता रात्री ॲडमिट करावं लागेल. मी गेले तर दार उघडच ठेवलं होतं त्यांनी, कारण कधी उघडायला त्यांना येत नव्हतं. तर त्यांना 2 दिवस लगीनच झाले. 5 नव्हते. दादांनी एक औषध दिलं, दीपक आरतीला पण सांगितलं. आणि त्या औषधाला गेल्या गेल्या त्याला 4 गोळ्या दे. होमिओपॅथीचं असायचं त्यांचे औषध. आणि रात्री दे. काय झालं ते काही सांगितलं नाही. मी गेल्या म्हटलं अहो काय झालं. त्यांनी सांगितलं म्हटलं आधी तुम्ही गोळ्या घ्या, दादाने दिल्या. त्यांनी त्या गोळ्या घेतल्या. रात्रीच्या द्यायच्या अगोदर त्यांना म्हणजे तुम्ही गेले तेव्हा त्यांना काही माहिती नव्हतं की नाही, तुम्हाला तर माहितीच नव्हतं. नाही. त्यांनी आपणच जाणलं की यांना बरं नाहीये, बरं नाही. गोळ्या घरी आल्या ते कामाला येते. गेल्यावर असे लडबडा लोळत होते, कारण पोटात ते दुखत होतं ना. म्हणे तर ॲडमिट करावं लागेल, कदाचित पेशंट नाही झालं तर यांना डायलिसिसवर लागावं लागतं. असं इथपर्यंत हे झालं. गेल्यानंतर ते 4 गोळ्या गेलेल्या. दुसरा डोस जायच्या अगोदरच त्यांनी निघून काढलं. शांत डॉक्टर येणार तपासायला आले तर म्हणे अरे बापरे असं असं झालं. हे म्हणाले काय सांगणार तुम्हाला, माझा डॉक्टर बसलाय पुण्यात, काही औषधं मी न कळवता औषधं पाहिजे. तो एक इन्सिडेंट मी त्याच्यातनं ते वाचलं. आमचा एक मोठा ॲक्सिडेंट झाला. त्या गाडीला काही नाही, आम्हाला काही नाही. ती गाडी अशी उडत या इकडनं त्याकडे, म्हणजे दादांकडे आल्यामुळे कोणतरी आत्मीच समोर आले असतील. तिथे जाऊन ती बरोबर गाडी अशी वळली कळवला. त्या तिकडनं गाड्या फास्ट येत होत्या. आमचा ॲक्सिडेंट उडवलं असतं आम्हाला जाता जाता. दादा म्हणून बघ दादा आहेत आपल्याबरोबर. तो तर म्हणजे घरी कळलंच नसतं काम, आम्ही सांगितलं नसतं. या मुलाखतीचा पुढील भाग आपण लवकरच प्रक्षेपित करणार आहोत. तरी सर्वांनी नक्की बघा आणि अशाच अनेक सुंदर मुलाखतींसाठी गुरुसंवाद चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.